मित्रांनो, आता फळपीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण 3 ऑगस्ट 2026 रोजी शासनाचा एक GR आला आहे. त्यामध्ये असं सांगितलं आहे की राज्य सरकारने जी काही त्यांच्या हिश्श्याची रक्कम आहे ती पीक विमा कंपन्यांना दिली आहे. जवळपास 130 कोटी रुपये एवढी रक्कम राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना देण्याचा हा शासन निर्णय काढलेला आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी नुकतंच सांगितलं होतं की जी काही 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे त्यामध्ये राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आला आहे. तेव्हा असा प्रश्न उभा राहिला होता की पीक विमा मिळेल का नाही. परंतु आता काही का होईना काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे. आता जास्त वेळ न घेता थोडक्यात शासन निर्णय बघूया की कोणकोणत्या फळांना हा फळपीक विमा आलेला आहे. शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी याकरिता राज्यात प्राधान्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनेमध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन 2024-25 व सन 2025-26 या 2 वर्षांमध्ये आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी व द्राक्ष व प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या 9 फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड, जनरली सेंट्रल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये राबविण्यात आली. यामध्ये 129 कोटी 51 लाख 38 हजार 41 रुपये मात्र इतका निधी वितरित करण्याची विनंती केली आहे, असा हा शासन निर्णय आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण रोजच्या रोज असेच माहितीपूर्ण अपडेट शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.